ऐसा करी उपकार देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू आले ठाव देई चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू आले आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू आले मागणे ते एक हेची आहे आता मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी संत संग देई तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू आले तुका म्हणे नको वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा घेई भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू आली विठाला 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 चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम गवामृंदका नंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तो का रणे कृष्ण बिभत्सु संवाद भूतो रुगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वे कृती निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे नि अटवे शब्द सृष्टी अंगवे सार सुत्वागवे जिवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुके मने रस होती ओळगणे अक्षरासी बाबाचे अवतरण अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्ववेद ते श्री गुरुचे पाय के हृदय गिवसो निटाय कै एवढे भाग्य होय उनमें कासी ते नमस्कारोनी आता हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो
सुन लो मेरी सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार रामाच्या सेवका शरण आलो मने तुका ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला अज्ञान मनोनी आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मनी विठाला विठाला विठ्ठला टाळी वाजवा भजन करा विठ्ठला अभंग आहे अभंग सर्वांच्या परिचित आहे आणि तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये देवासमोर मागणी मागतात आणि आज मागणीचा दिवस आहे काय म्हणतात तुकोबराय ऐकता 5 मिनिटात तुकोबराय म्हणतात हे देवा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या समोर उभेत आणि त्या देवाला म्हणतात देवा तू माझ्यावर प्रसन्न झालास ना आता काय कर माझ्यावर आता एक असा उपकार कर काय करायचं तुकोबराय म्हणतात देहाचा विसर पाडी मज मला या देहाचा विसर पाड आणि तू जर देहाचा विसर पाडला तरच मला सुख होईल नाही तर मला सुख होणार नाही हे मला चांगल्या प्रकारे कळून आलेलं आहे देवा बरे वे केशी राजा कळू आले देवा ऐक परमार्थ करत असताना चित्ताची फार मोठी आवश्यकता आहे परमार्थात चित्त जर नसेल तर काही उपयोग नाही म्हणून या चित्ताचा आणि तुझ्या चरणाचा एके ठिकाणी मेळ कर ठावदी चित्ताला तुझ्या पायापाशी ठेव राखे पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित आणि चित्ताच्या जेवढ्या काही वृत्ती आहेत त्या वृत्तीला तुझ्या पायापाशी जडून ठेव ऐक देवा चित्ताची जशी आवश्यकता आहे चित्ताचा आणि तुझ्या पायाचा जसा संबंध जोडायचा आहे तसं काही गोष्टीचा आणि तुझा आणि माझा संबंध तोडायचा आहे कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लाज त्याच्यामध्ये आस भय चिंता लज्जा काम क्रोध किंवा लाज काम क्रोध या 6 गोष्टीचा तुझ्या चरणापासून येण्यासाठी या रोखतात यांचा आणि माझा संबंध तोड देवा आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा देवा माझा आणि यांचा संबंध तोड मग तुकोबराय तुमच्यासाठी काय मागतात तुम्ही तुकोबराय म्हणतात माझं जास्त काही मागणं नाही देवा माझं एकच मागणं आहे काय मागणे ते एकच मागणं आहे काय मागणं आहे तर तुकोबराय म्हणतात हेची आहे आता नाममुखी संत संगदी मुखामध्ये तुझं नाम असू दे आणि संताचा सहवास घडू दे दादा हो आणि देवानं म्हणले एवढं दिल्याच्या नंतर तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू आले पण जाता जाता तुकोबराय म्हणतात देवा ऐक हे सगळं काही मी तुला मागत आहे पण मागताना माझी एक विनंती आहे देवा ऐकशील ना काय आहे तुकोबराय म्हणतात देवाला ही सगळी काही सेवा घेत असताना माझी वरपंगी सेवा घेऊ नको दांभिक सेवा घेऊ नको अंतकरणयुक्त भावयुक्त अंतकरणानं जी सेवा केली असेल तीच देवा घे कारण इतरत्र ही सेवा घेऊ नको दांभिक अंतकरणानं केलेली सेवा घेऊ नको लोकांसाठी केलेली असेल समाजासाठी केली असेल ती सेवा घेऊ नको मी तुझ्यासाठी शुद्ध भावानं जी सेवा केली घेई माझी सेवा भाव शुद्ध असं जर घेतलं तरीच आजीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळू आली अभंगाचा सरळ भावार्थ विठाला 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 बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा किम निमित्त कीर्तन रूपी सेवाये समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र सेलू राजीव गांधी नगर या सर्व मित्र मंडळीनं तरुण मंडळीनं आयोजित केलेला हा प्रथमताच कार्यक्रम नाही का पहिलंच वर्ष 7वं वर्ष आहे का वा 7 वर्ष झालं तुम्ही या सेलू नगरीमध्ये राजीव गांधी नगरमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये ही आज उपांत्य दिवसाची कीर्तन रूपी सेवा म्हणजे मागणीची कीर्तन रूपी सेवा आहे आणि आज भगवंताच्या समोर आपल्याला मागणं मागायचंय दादा हो आणि आज आपल्या सप्ताहाचा 7वा दिवस आहे गेली 7 दिवस तुम्ही भगवान परमात्म्याची सेवा करत आहात बघा आज प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे त्यामध्ये सुद्धा मागण्याचा अधिकार कुणाला आहे ज्यांनी 7 दिवस या ज्ञान मंडपामध्ये सेवा केली आहे
मग कोणती सेवा असेल बरं? भगवंताच्या दारेमध्ये सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणती सेवा करता हे नाही, पण तुम्ही सेवा करताय ना, हे फार महत्त्वाचं आहे. इथं कोणती सेवा असू द्या, आजपर्यंत 7 दिवस कुणी महाराज या ठिकाणी टाळाची सेवा केली असेल, कुणी कीर्तनाला उभा राहण्याची सेवा केली असेल, अहो कुणी पंक्तीला जेवण्याची सेवा केली असेल, कुणी महाराज चटया आचरण्याची सेवा केली असेल, कुणी मृदंगाची सेवा केली असेल, कुणी महाराज प्रत्येकाची आपापल्या पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांना आज भगवंताकडे मागण्याचा महाराज अधिकार आहे. आणि त्या मागणीसाठी आपण या ठिकाणी उभा आहोत. विठाला विठाला विठाला. 7 वर्ष झालं तुम्ही सेवा करत आहात. सुंदर असं सप्त्याचं नियोजन आहे. गोड ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात, आमचे परमस्नेही परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे माऊली महाराज चव्हाण, आपल्या या नगरीचं हे वैभव आहे आणि तुम्ही त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि गोड भागवत कथा त्यांच्याकडून ऐकलेली आहे. फार आनंद वाटतो दादा हो, कारण का गावातल्या माणसाला महाराज गावकऱ्यानं किंमत देणं ही फार महत्त्वाची बाब असते बरं. आणि त्यातली त्यात तुम्ही गावातील मंडळी जवळच्या आमच्या माऊली महाराजाला या ठिकाणी ही भगवंताची सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त करून दिलं. माणसाला बघा, लांब घरचा स्वयंपाक गोड लागत नाही नवनाथ महाराज, लांबचा स्वयंपाक म्हणजे हॉटेलवरला स्वयंपाक गोड लागतो. पण ऐका, कधी सांगतो, हॉटेलवरल्या स्वयंपाकापेक्षा घरचा स्वयंपाक काहीतरी महाराज अधिक पटीने श्रेष्ठच असतो. तसं महाराज आपल्या घरचे या ठिकाणी माऊली महाराजाच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे. समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. 7 दिवस या ठिकाणी सुंदर सेवा झालेल्या आहेत. उपस्थित असणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय ज्यांच्या मुखारबिंदातून 7 दिवस तुम्ही गायन ऐकत आहात, आमचे सोपान महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. वा, गोड 7 दिवस ते सुद्धा सेवा देत आहेत. 7 दिवस या ठिकाणी मृदंगाची सेवा करणारे आमचे भरत महाराज यांचे शिष्य नवनाथ महाराज या ठिकाणी, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. गोड त्यांच्या बोटातून तुम्ही हे पक्वादाचं वादन ऐकत आहात. आज सेवेसाठी उपस्थित असणारी विनेकरी बाबा, तुम्हाला धन्यवाद. खरं माऊली विनेकरी बाबाला धन्यवाद दिले पाहिजे बरं. आणि प्रत्येक कीर्तनात मी विनेकऱ्याला धन्यवाद देत असतो, चोपदाराला धन्यवाद देत असतो. कारण का महाराज बघा, आता 2 तास ते विना घेऊन या ठिकाणी उभा राहणार आहेत. माणसं असेच दादा हो, 2 तास 10 किलोचा नातू घेऊन उभा राहतील, पण विना घेऊन उभा राहणार नाही. पण या ठिकाणी त्यांनी 2 तास ही सेवा 7 दिवस करत आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. भालकरी चोपदार तुम्हाला धन्यवाद. सगळी गावकरी मंडळी तुम्हाला धन्यवाद. गोड आमचे वारकरी नामदेव महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. समस्त गावकरी भजनी मंडळी आणि आमची बालगोपाळ मंडळी यांना सुद्धा धन्यवाद. या गोपाळासाठी टाळ वाजवा. वा, अशी गोड मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि सगळ्याला या ठिकाणी एकत्र बोलवणारी ही तरुण मंडळी, या तरुण मंडळीला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. कारण का आज महाराज या ज्ञान मंडपाकडे येण्यासाठी तरुण मंडळी तयार नाही. त्यामध्ये तुम्ही सर्व या राजीव गांधी नगर मधले तरुण मंडळी आलात, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आजकालचे तरुण आणावं लागते धरून. राहुल महाराज काय महाराज व्यसनाच्या अधीन गेलेले तरुण आहेत. पण आज तुमच्या या राजीव गांधी नगरचं भाग्य आहे दादा हो. इथल्या तरुणाला महाराज धन्यवाद दिले पाहिजे. का? कारण महाराज यांना दारूचं गांजाचं व्यसन न लागता यांना भगवंताच्या नामाचं व्यसन लागलंय. आणि या नामाच्या व्यसनासाठी ते या ठिकाणी 7 दिवस झटत आहात. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. ऐका, भगवंताची सेवा करणं फार महत्वाचं आहे दादा हो. देवानं सुंदर असा नरदेह सेवेसाठी दिलेला आहे, म्हणून तुम्ही सेवा करत आहात, ही फार मोठी बाब आहे. या कलियुगामध्ये भगवंताची सेवा करणारे लोक फार कमी आहेत दादा हो. प्रपंचाची सेवा करणारे भरपूर आहेत, पण तुम्ही 7 दिवस या या मंडपामध्ये येता आणि 7 दिवस भगवंताची सेवा करतात. धन्य आहात दादा हो. कारण या मंडपामध्ये तोच येतो ज्याला बजरंगबली बोलवतात. या मंडपामध्ये तोच येतो ज्याची पूर्व पुण्याई उदयाला येते दादा हो. आज ऐका, सेलूनगरीमध्ये भरपूर माणसं आहेत दादा हो, पण या ज्ञान मंडपामध्ये तेच आलेत ज्यांच्या वाडवडिलांना काहीतरी पुण्याई केलेली आहे. अहो, उगाच येत नाहीत माणसं या ठिकाणी. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं सुकृत लागतं. बहुत सुकृताची जोडी
भगवंताचं अहो भगवान परमात्मा आवडण्यासाठी बहुता सुकृताची जोडी जोडी अनंत जन्मामध्ये चांगलं कर्म करावं लागतं दादा हो. सु म्हणजे चांगलं आणि कृत म्हणजे केलेलं. अनंत जन्मामध्ये चांगलं कर्म केलं त्याचा फळपाक जर आपण काय पाहिला तर या ज्ञानमंडपामध्ये आपण आलोत. सर्व तरुण मंडळी असतील, सर्व वयोवृद्ध मंडळी असतील, महिला मंडळीची फार मोठी उपस्थिती आहे. आपलं महाराज भाग्य आपल्याला येई वाट सापडली. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचूनी आलो येतवरी हो उरले ते हरी तुम्हा समर्पण. काळानं अवकाश दिलाय ना. बरवे आलो या देशा. महाराज काळानं अवकाश दिला आणि आपण या ज्ञान मंडपामध्ये आलोत. आपलं भाग्य. ऐका राहुल महाराज, प्रत्येकाला कीर्तन आवडत नाही. ऐका एखाद्याच्या अंगात जर ताप असेल, ऐका भोजन गोड लागत नाही का? भोजन गोड लागत नाही का? अंगामध्ये ताप आहे, भोजन गोड लागत नाही दादा हो. अंगामध्ये ताप असल्याच्या नंतर तसं हा ज्ञान मंडप गोड लागत नाही, कीर्तन गोड लागत नाही, सप्त्याकडे यावं वाटत नाही, पट्टी द्यावं वाटत नाही, भगवंताचं कथा कीर्तन ऐका वाटत नाही का? महाराज अंगामध्ये पाप आहे, पाप सप्त्याकडे येऊ देत नाही, महाराज कीर्तन श्रवण करू देत नाही. तुमचं आमचं पुण्य उदयाला आलं. पूर्व पुण्य जरी असेल वा पूर्व पुण्याची आपली पुण्य आहे. म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. त्यातली त्यात तरुण मंडळाला धन्यवाद. आणि आज ही आपली एकादशीची सेवा आहे. कशाची? एकादशी. आणि एकादशी फार महत्त्वाची आहे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये असेल, या वारकरी पंथामध्ये चालणारी मंडळी असेल, त्यांच्या जीवनामध्ये व्रताला फार महत्त्वाचं आहे. ऐका परमार्थामध्ये 3 व फार महत्त्वाचे. त्या 3 वला फार वजन आलेलं आहे. कोणते कोणते व? पहिली गोष्ट वाचन, दुसरी गोष्ट वारी आणि तिसरी गोष्ट व्रत. या 3 गोष्टी वारकऱ्याच्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. तसं पाहिलं तर व या शब्दाला प्रत्येक क्षेत्रामध्येच वजन आहे दादा. व सांगतोय का मी? ऐका त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये. विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा वला वजन आहे. ऐका विद्यार्थी जीवनामध्ये 3 व विद्यार्थी जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. कोणते 3 व? ऐका एक विद्यार्थी जीवनामधला पहिला व विद्या, दुसरं वेळ आणि तिसरं म्हणजे वैराग्य. ऐका पहिल्यांदा विद्या कमवण्यासाठी वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे वैराग्य पाहिजे. ऐका लहानपणामध्ये जर वैराग्य नाही असलं, विद्यार्थ्याकडे वैराग्य नसेल तर विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून पहिली गोष्ट विद्यार्थ्याकडे वैराग्य असावं लागतं. ऐका आमचे माऊली महाराज असतील, आमचे सोपान महाराज असतील, ही लहान बालगोपाळ मंडळी कोणत्या तरी संस्थेत असतीलच ना. ऐका संस्थेमध्ये महाराज जातात, मधुकरी मागतात. आमचे नवनाथ महाराज असतील, यांनी महाराज काही दिवस आपल्या आईवडिलाचा त्याग केला आणि त्याग करून म्हणजे वैराग्य धारण केलं. महाराज कुठंतरी मधुकरी मागितली, कुठंतरी लोकांच्या दारासमोर हात पसरला. आज महाराज त्यांना मंडपामध्ये येऊन 2 बोल वाजवता येतात. तुम्ही आम्ही कीर्तन करायला दिसतो दादा हो. ही सगळी वैराग्याची किंमत आहे. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये 3 व महत्त्वाचे. एक विद्या, दुसरं महाराज वेळ आणि तिसरं वैराग्य. आता ऐका राजकीय जीवनामध्ये 3 व महत्त्वाचे आहेत. लक्ष देऊन ऐका बरं. महाराज राजकीय जीवनामध्ये पहिला व वक्तृत्व, दुसरा व विकास आणि तिसरा व विनियोग. कोणतं पाहिजे? ऐका आता विनियोगापेक्षा सुद्धा राजकीय जीवनामध्ये विनम्रता फार महत्वाची आहे. पहिला गोष्ट राजकीय पक्ष जर निवडून आणायचा असेल तर महाराज राजकीय व्यक्तीकडे वक्तृत्व पाहिजे. वक्तृत्व जर नसेल तर महाराज काही उपयोग नाही. ऐका आज आपल्या देशावर एकाच गड्याची सत्ता आहे दादा. नाव घेत नाही पण ती सत्ता, ती लाट निर्माण झाली असेल तर कशामुळं? वक्तृत्वामुळं. वक्तृत्व फार महत्वाचं आहे. दुसरं विकास पाहिजे आणि तिसरी विनम्रता पाहिजे. या राजकीय जीवनामध्ये 3 गोष्टी पाहिजेत. ऐका या झाल्या विद्यार्थ्याच्या जीवनामधील 3 गोष्टी, राजकीय जीवनामधील 3 गोष्टी. आता ऐका ग्रहस्थ आश्रमामधले
गृहस्थ आश्रमामध्ये जे जे मंडळी राहतात त्यांच्याकडे 3 गोष्टी पाहिजेत. कोणत्या? व अक्षरानं सुरू होणाऱ्या 3 गोष्टी. लक्ष देऊन ऐका, जास्त अवघड सांगत नाही, मला बी अवघड येत नाही म्हणून काही टेन्शन घेऊ नका. ऐका, 3 गोष्टी कोणत्या? आपण गृहस्थ आहेत, आपला संसार सुखाचा व्हावा तुम्हाला मला जर वाटत असेल तर ऐका, गृहस्थ आश्रमामध्ये संसार सुखी करायचा असेल तर 3 गोष्टी सांभाळा, तुमचा संसार सुखी होईल. पहिली गोष्ट, गृहस्थ आश्रमामध्ये महाराज वैभव पाहिजे. दुसरी गोष्ट विनोद पाहिजे आणि तिसरी गोष्ट विनियोग पाहिजे. ऐका, गृहस्थ आश्रमाचा वैभव पाहिजे महाराज, आयुष आरामामध्ये त्याचं जीवन पाहिजे, भगवंताची सेवा पाहिजे. पहिली गोष्ट वैभव. दुसरी महाराज त्याच्या जीवनामध्ये विनोद असला पाहिजे. पती पत्नीचा संवाद विनोदानं जगले पाहिजे आणि विनोद जर नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये विनोद पाहिजे. आणि तिसरी गोष्ट विनियोग चांगला पाहिजे. किती कमवता याला महत्व नाही, विनियोग काय करता याला फार महत्व आहे. आज या राजीव गांधी नगर मधील सर्व मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. कारण का हे गृहस्थ आश्रमामधलं चांगलं फळ आहे. आता मला माझ्या मुद्द्यावर यायचंय. आज एकादशी म्हणून मी इतकं सांगितलंय दादा हो. तसं वारकऱ्याच्या जीवनामध्ये 3 वला फार महत्व आहे. पहिली गोष्ट वाचन असलं पाहिजे. वारकऱ्याचं जीवन सदृष्ट व्हायचं असेल तर वाचन फार पाहिजे दादा हो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्याला सांगतो महाराज, एक तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करा, एक तरी गाथ्याचं पारायण करा, एक तरी गीतेचं पारायण करा. जोपर्यंत गाथा गीता ज्ञानेश्वरी भागवताचं पारायण होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची सार्थकता होत नाही. ऐका, आमचे संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर सांगायचे, महाराज मामा सांगायचे, जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी मनुष्यानं गाथ्याचं पारायण करायला पाहिजे, एकदा तरी श्रीमद भागवत कथा संपूर्ण श्रवण करायला पाहिजे दादा हो. आणि श्रीमद भागवत कथा भागवत गीता हे न वाचता जर मरत असेल, माणूस मेला काय आणि गाढव मेला काय, याच्यामध्ये काही बदल नाही. म्हणून वारकऱ्याच्या जीवनामध्ये गृहस्थाच्या जीवनामध्ये वाचन महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, वाचन झाल्याच्या नंतर वारी महत्वाची आहे. एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. अहो, जीवनाचं सार्थक करायचं असेल तर माझे तुकोबराय म्हणतात, विठ्ठलाची एक देखली एक देखलिया. खरं सांगा दादा, आपलं जीवन सफल असावं का संपन्न असावं? तुम्ही नका सांगू, यायला सांगू द्या. हा, कसं सांगा, आपलं जीवन कसं असावं? सफल असावं का संपन्न असावं? तुम्ही म्हणता उगच आलो आज, दररोज येता कीर्तनाला, वा दररोज येता, पण आता एकच उत्तर द्या, सफल असावं का संपन्न असावं? बरं जाऊ द्या, तुम्हाला सफल आणि संपन्नता सांगतो. भगवंताच्या भेटीनं माणसाचं जीवन सफल होतं आणि पैशानं माणसाचं जीवन संपन्न होतं. सांगा, देव पाहिजे का पैसा पाहिजे? आता कीर्तनात तरी तुम्ही पैसा म्हणणार नाही, देवच म्हणणार. ऐका ऐका, देव पाहिजे असं म्हणता, पण आतून इच्छा आपली पैशासाठी आहे. पण आपल्या जीवनाचं मला सफलत्व गाठायचं असेल, आपलं जीवन सफल करायचं असेल तर महाराज पंढरपूरची वारी करा. महाराज, या जीवनामध्ये आल्याच्या नंतर दुःखी संसाराची गाठ तोडून पंढरीची वाट चालली पाहिजे दादा हो. महाराज, प्रत्येक वारकरी पहा, पाऊले चालती पंढरीची वाट,
दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. म्हणून ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर वारी करा. आणि आज महत्वाचा मुद्दा म्हणजे आज एकादशी आहे, व्रत आहे. म्हणून बाकीचे कोणतेही व्रत न करता तुम्हाला सगळ्या व्रताचं फलितव्य जर पाहिजे असेल, फळ जर प्राप्त करायचं असेल, तर एक व्रत करा. म्हणजे कोणतं? आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी. हे व्रत करा. हे एकादशी व्रत केलं तर सगळं महाराज तुम्हाला प्राप्त होईल. सगळ्या व्रतामध्ये सार जर कोणतं व्रत असेल तर एकादशी आहे. विठाला 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 विठाला. अहो ऐका, व्रत करत असताना तुमचं आमचं व्रत हे कालपासून चालू होतं, दशमीपासून हे व्रत चालू होतं. आज एकादशी धरली ना सगळ्यानं? ओ सगळी ना? वा वा, धरली ना एकादशी. कशी धरावं लागती? कशी धरावं लागती? ऐका, एकादशी दशमीपासून सुरुवात होती. दशमीला एक भुक्त महाराज. दशमी झाल्याच्या नंतर एकदा जेवण करायचं, लगेच महाराज दशमी झाल्याच्या नंतर संध्याकाळी जेवायचं नाही. दुसऱ्या दिवशी एकादशी लागते, एकादशीला निर्जला करायची. निर्जला झाल्याच्या नंतर महाराज द्वादशीला पारणं सोडायचं असतं. पण आपल्याकडून अशी होत नाही सोपान महाराज, आमच्याकडून तर नाही. पण ऐका, चांगल्याकडून होत नाही. एखादा असा महात्मा असतो महाराज जो पाणी सुद्धा पित नाही. आज या आळंदीला, आज या पंढरपूरला दादा हो, काही महात्मे असे दाखवून देईल तुम्हाला. महाराज ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी पाणी सुद्धा घेत नाहीत, पाणी सुद्धा. एवढी निर्जला एकादशी करतात. आणि तुम्ही जर निर्जला एकादशी केली ना, तुमच्या जीवनामध्ये कुठलंही पाप असू द्या, तुमच्या आमच्या जीवनामध्ये कुठलंही पाप असू द्या, निर्जला एकादशी करा. सगळं पापाचं दोहन करण्याची ताकद निर्जला एकादशी म्हणून. ऐका, आपल्याला निर्जला होत नाही ना, आता आपण कशी करायची? गाढवा वनी चर, पण एकादशी अशी. मग परमार्थाकडे लावायचं असेल ना, गुरुवर्य मोतीराम महाराज सांगायचे बरं, सोपान महाराज मोतीराम महाराज सांगायचे, लोकाला सकामतेकडून निष्कामतेकडे नेलं पाहिजे. थोडं परमार्थामध्ये फळ दाखवत आमिष दाखवत आणलं पाहिजे. आणि आणल्याच्या नंतर एकदा या ज्ञान मंडपामध्ये बसायची सवय लागली, संतांच्या संगतीमध्ये येण्याची सवय लागली ना, तर महाराज ते सगळे काही परमार्थ शुद्ध करायला शिकतील. म्हणून ऐका, आज एकादशीचं व्रत फार महिम्य आहे दादा हो. म्हणून एकादशी ज्यांनी धरलेली आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद. दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन, एकादशी उपवास तुम्ही जागा जागरे जागारे 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 गोपाळानो राम नामे जागा, गोपाळानो राम नामे जागा, गोपाळानो राम नामे जागा. जागारे दशमी एक व्रत. ऐका, दशमीपासून सुरुवात झाली. हे एकादशीची सुरुवात. आज एकादश धरली ना तुम्ही, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. ऐका, पूर्वजाचा उद्धार करायचा असेल, महाराज भगवंताच्या चरणामध्ये स्थान भेटायचं असेल, तर एकादशी आणि द्वादशी केली पाहिजे. उद्या द्वादशी सोडताना विचार करा, तुम्ही जर आजची एकादश पूर्ण केली आणि भगवंताला जशी एकादशीची अपेक्षा आहे तशी जर आपली एकादशी घडली आणि उद्या द्वादशीचं पारायण जर आपण सोडलं, तर माझे नामदेवराय म्हणतात तुम्हाला कोणतं फल प्राप्त होईल. ऐका, द्वादशी साधन कोटी कुळे उद्धरती, नामा मने केशव
ठाव देईल वैकुंठी. वैकुंठामध्ये ज्यांनी ज्यांनी एकादशी धरली, द्वादशी धरली, महाराज त्यांना वैकुंठामध्ये स्थान भेटणार आहे. नाही वैकुंठामध्ये जाऊ दे आपल्याला दादा हो, नरकाचं दर्शन तरी आपल्याला होणार नाही ना. म्हणून ऐका, आज या ज्ञान मंडपामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं निर्धार करायचा आहे. आज 7व्या दिवशी भगवंताकडे प्रार्थना करायची. दादा देवा, आमची एक प्रार्थना आहे. आज आम्ही या सप्त्यापासून संकल्प करत आहोत. आजपासून आम्ही इथून पुढे जी काही एकादशी येतील त्या पंधरवाडी एकादशी धरण्याचा नियम करणार आहेत. असा संकल्प करा देवाकड. आम्ही भगवंत परमात्म्याचं दर्शन घेणार आहेत. हे महाराज संकल्प केला पाहिजे. एकादशी धरली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी धरली त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि ज्यांनी धरली नसल, आता त्यांना काय म्हणावं आता, त्यांना काय म्हणू नाही. पण काय करायचं महाराज, आता कसं आहे का, अहो काही निघालं एकादशीला राहुल महाराज, एकादशीचं काही निघालंय महाराज. एकादशीचे गुलाबजामुन निघाले, गुलाबजामुन म्हणलं आमचं स्वपन महाराजाला मगाशीच म्हणलं एकादशीला काही निघाले महाराज. काय करायचं, फक्त बदलून खायचं आहे ना. फक्त कंदमुळं खाल्ल्यासारखं, म्हणजे जे फलाराला सांगितलं आहे ते खायचं. फक्त भाकर पोळी खायची नाही. का खायची नाही ऐका दादा हो, आज मागणीचा विषय पण थोडा एकादशीमुळं बाजूला ठेवतोय. मागणी सुद्धा करणार आहे दादा हो. पण ऐका, एकादशीचं व्रत हे पटलं पाहिजे म्हणून सांगतो. आज एकादशीच्या दिवशी आपण अन्नपान कधीच करायचं नाही. ही एकादशी जाऊ द्या, कुठलीच एकादशीला करायचं नाही. का करायचं नाही तर महाराज, प्रत्येक आता पाप आहेत, पंचपातक आहेत महाराज. त्या पापाचं वास्तव्य जर कुठं असेल तर महाराज आज अन्नावर असतं. सगळे आज जगामध्ये जेवढे काही पाप आहेत त्या सगळ्या पापाचं वास्तव्य त्या अन्नामध्ये असतं दादा हो. मग आपण जर अन्न खात असतो आजच्या दिवशी, तर अन्न न खाता आपण पाप खात आहोत, पाप. म्हणून आज आपण अन्न खायचं नाही. आज आपल्या घरी कुणी आलं त्याला महाराज अन्नदान सुद्धा द्यायचं नाही. आज अन्नदान करायचं नाही. आज अन्नदान खायचं सुद्धा नाही. का खायचं नाही, एखादा माणूस मरू द्या, आपल्या दारावर आला ना, मी म्हणला मरतो मी, मला खायला नाही दिल्याच्या नंतर, महाराज ते मेला तरी चालल, पण आजच्या दिवशी अन्नदान करायचं नाही. विठाला 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 ऐका ऐका, का करायचं नाही तुम्हाला मोठा पुरावा देतो दादा हो. आज महाराज आपल्या घरी एखादा माणूस आला, याचक आला आणि भीक मागत असेल, मला भाकर द्या, पोळी द्या, देऊ नका. तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो. भगवान परमात्म्यानं नामदेवरायच्या घरी परीक्षा पाहण्यासाठी आली. आणि परीक्षा पाहण्यासाठी आल्याच्या नंतर महाराज एका ब्राह्मणाचा वेश घेतलेला आहे, काठी घेतलेली आहे महाराज, अंगावर वस्त्र नाही, धोतर घातलेला आहे आणि अतिशय जर्जर अवस्था भगवान परमात्म्याची. बघा, एकादशीला एखादा वाचक जर आपल्या घरी आला तर त्याला अन्नदान करू नका. भगवान परमात्मा परीक्षा पाहतात नामदेवरायची. नामदेवरायच्या घरी आले आणि नामदेवरायला म्हणतात, भिक्षाम दे, काहीतरी द्या, या वृद्ध माणसाला काहीतरी खाण्यासाठी द्या. नामदेवरायनं घर उघडलं. नामदेवरायचं घर माहिती आहे का तुम्हाला, पंढरपूरचं माहिती आहे का? हो हो, माहिती आहे का नामदेवरायचं घर? नाही माहित ना? तुम्ही पंढरपूरला गेल्याच्या नंतर माणसं एक बघतच नाही दादा. माणसं महाराज जे नाही ते काही काळी महाराजाचा मोठंच पाहणार. महाराज इकडंच आपलं नादिन धिन्ना दादिन धिन्ना, बाया घेतात बांगड्या आणि हे गडी घेतात गोंगड्या, ह्याच्यातच महाराज सगळा टाइम जातो आपला. काही नाही महाराज, पंढरपूरला गेल्याच्या नंतर नामदेवरायचं घर पाहिलं पाहिजे. ऐका, सुकोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं पाहिजे, सेना महाराजाचं दर्शन घेतलं पाहिजे. नामदेवरायचं घर माहिती आहे का? पंढरपूरला गेलात का नाही तुम्ही? का आम्ही एवढेच गेलेलो. पंढरपूरला गेल्याच्या नंतर बघा, ते उड्डाण पूल आहे दर्शन बारीचा, त्या दर्शन बारीच्या जवळ गेल्याच्या नंतर केशी राजाचं मंदिर आहे. त्या केशी राजाच्या मंदिरापाशी नामदेवरायचं घर आहे दादा हो. बघा, भगवान परमात्माला एकादशीचं महात्म्य सांगतो. एकादशीचा दिवस आहे, भगवान परमात्मा नामदेवरायच्या दारात आला आणि दारात आल्याच्या नंतर भीक मागतोय. पण बघा, देव परीक्षा पाहण्यासाठी आल्याच्या नंतर काही करू शकतो. बरं, भीक मागतोय, मला काहीतरी अन्नदान द्या, मला आज भाजी पोळी दान द्या. नामदेवराय म्हणले, अरे आज आमच्या घरी अन्न शिजत नाही, आज आम्ही कुणाला अन्नदान करणार नाही. आज तुला जर खायचं असेल तर आम्ही दूध देऊ, तुला फळ देऊ, तुला दुसरं काही देऊ, पण आज आम्ही तुला भाजी पोळी देणार नाही. देव म्हणले, मला दूध चालत नाही. आता याच्या तुरातू शिरोमणी ते महाराज म्हणले, मला फळ चालत नाही, मला कप झालेला आहे,
आणि कपाला दूध आणि फळ चालत नाही. मला पाहिजे आज भाजी आणि पोळीच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त मी खाणारच नाही. मी मरल पण भाजी पोळी मी फळहार घेणार नाही. भाजी पोळीच मला पाहिजे. महाराज देवाला हट्टाला पोहोचले. नामदेवराय सुद्धा हट्टाला पोहोचले. आता काय करावं महाराज काही सूचना. नामदेवराय म्हणले मी अन्नदान करणार नाही. महाराज त्या ठिकाणी हे बाकीचे म्हणू लागले मी काही या ठिकाणी नामदेवरायला देव म्हणू लागले मी काही फळं काढल्याशिवाय राहणार नाही. महाराज दोघाची महाराज त्या ठिकाणी चढावड लागली. महाराज भगवान परमात्मा लईच चॅप्टर. भगवान परमात्म्यानं आपला देह त्या नामदेवरायच्या दारामध्ये सोडून दिला. विठाला विठाला विठाला. नामदेवरायनं महाराज त्या ठिकाणी अन्नदान केलंच नाही. नामदेवरायच्या दारामध्ये भगवंतानं देहदान केला आणि महाराज भगवंताचं ते शरीर त्या ठिकाणी पडलंय. महाराज सगळ्या पंढरपूर मधले लोक एकत्र आली. नामदेवरायच्या घरासमोर महाराज मोठी तुडुंब गर्दी झाली. नामदेवरायकडून महाराज ब्रह्महत्या घडली. ब्राह्मणाची हत्या घडली. आणि महाराज लोकांकडून असं काही घडलं की लोकांना लय उल्हास येतो दादा. लगेच सगळे गोळा झाले आणि सगळेजण म्हणू लागले आता नामदेवरायला देहांत प्रायश्चित झालं पाहिजे. नामदेवरायला आता चितेमध्ये दहन केलं पाहिजे. म्हणले महाराज सर्वांनी ठरवलं नामदेवरायला आता देहांत प्रायश्चित करायचं. मग महाराज नामदेवरायला एक कडून घेतलं आणि त्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये देव होता त्या देवाला सुद्धा घेतलं आणि महाराज चंद्रभागेच्या घाटावर नेलं. आणि घाटावर नेल्याच्या नंतर एकीकडं देवाची महाराज चिता रचली आणि एकीकडं नामदेवरायची चिता रचली. ऐका दादा हो नामदेवरायची चिता रचली आणि देवाची सुद्धा चिता रचली. महाराज देवाची चिता रचत असताना देवाच्या आता चितेला अगदी महाराज दान एक अग्नी डाग दिला की देवाची चिता जळणार. तसं नामदेवरायचं सुद्धा तसंच झालं. नामदेवराय त्या चितेवर बसलेले आहेत. महाराज अग्नी डाग देण्याची वेळ आली. त्यावेळेस देवानं विचार केला काय माझा नामा भक्त आहे. अरे मरायला तयार झाले नामदेवराय पण महाराज अन्नदान केलं नाही. तसं मला सगळ्या वारकऱ्याला सगळ्या या ठिकाणी बसलेल्या मंडळाला विनंती आहे की तुम्ही महाराज तुमच्या घराला आल्याच्या नंतर आजच्या दिवशी तरी अन्नदान करू नका. आज महाराज सगळ्यांनी एकादशी धरलेली आहे. ही भगवान परमात्म्याची एकादशी सगळ्यात आवडती आहे आणि या एकादशीच्या पर्व काळावर तुम्ही आम्ही भगवंताचं चिंतन करत आहोत. आपण धन्य आहोत दादा हो. विठाला विठाला विठाला. म्हणून सगळ्याला विनंती आहे आज सगळ्यांनी काय करायचंय या मंडपामध्ये आलात ना भगवंताचं भजन करायचंय. ऐका सगळ्यांनी ए पोरो ए आज काय करायचंय हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचे. तुम्ही जर हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण केलं तर कीर्तन वेळेत सुटलं नाही तर नक्कीच तांबडं. म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा. विठाला विठाला. तुकोबराय देवाच्या समोर उभे आणि तुकोबराय देवाला आज मागणी मागतात. देवाच्या समोर हात पसरतात. ऐका अभंगाचा पहिला शब्द आहे देवा आता ऐसा करी उपकार. देवा हे व्याकरणाच्या दृष्टीनं संबोधन आहे दादा हो. आणि शेवटी तुका म्हणे आहे म्हणजे तुकोबरायचा आणि देवाचा आज संवाद आहे. बघा दोघांमध्ये होत असतो त्याला काय म्हणतात संवाद म्हणतात आणि अनेकामध्ये होत असतो त्याला वाद म्हणतात. म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत. गाद्याचं पारायण करणार आहोत. राहुल महाराज ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या शेवटचा जो शब्द असतो का शेवटची ती बघा इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुराण पुरुषोत्तम योगोत्नाम पंचदशोध्याय. याच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुन संवादे म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये झालेला संवाद आहे. कौरव पांडव वादे पण श्रीकृष्ण अर्जुन संवादे. विठाला विठाला म्हणून देवाचा आणि तुकोबरायचा संवाद आहे. ऐका महत्वाची बाब सांगतो पुढे जातो. संताला वाद घालायचा असेल देवाशी आणि संताला संवाद साधायचा असेल देवाशी. करू आवडीने वाद आवडीने वाद आवडीने वाद
वा अहो वाद घालायचा असल देवासमोर, संवाद साधायचा असल देवासमोर, महाराज तसं तुकोबर आहे आज देवासमोर संवाद साधतात. तुम्हाला वाद सांगायचा आहे का संवाद सांगायचा? खरं सांगा पोरव, काय आवडतं आपल्याला? भांडण आवडतं का संवाद आवडतो? तुम्ही लय गोड दिसायलात राव, पुढचं तर फार गोड आहे, हे दिसायले का? हा महाराज वाद करायचा का संवाद करायचा? बरं खरं सांगा, संवादाला जास्त माणसं गोळा होतात का भांडणाला जास्त गोळा होतात? मग आपल्याला माणसं जास्त गोळा करायचे, काय करायचं? भांडण करायचं, इतक्या लांब येऊन भांडण करायचं. पण ऐका, संताचं भांडण सुद्धा भजन आहे दादा हो. संताचा वाद ऐकायचा आपल्याला. संवाद तर सांगणार आहेत, प्रत्येकाच्या मुखातून तुम्ही संवाद ऐकता, पण आज प्रत्येक संत देवासमोर जातात आणि वाद घालतात देवासमोर. सांगतो तुम्हाला 2-3 वाद, ऐका. महाराज संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला, कुणी रचला पाया? कुणी रचला? कुणी रचला माहित नाही? ते म्हणला मी तर काही रचला नाही, कुणी रचला असेल तर मला माहित नाही. ऐका, संप्रदायाचा पाया कुणी रचला आपल्याला हे माहित नाही. मागे एक असा पिक्चर निघालता बघ, असं केलं पुष्पराज, पुढं काय होतं त्याच्या? झोके का नाही साला, हे होतं ना. हे आपल्याला माहिती आहे दादा हो, संप्रदायाचा पाया कुणी रचला माहित नाही. माझ्या माऊली ज्ञानोबरायनं संप्रदायाचा पाया रचला आणि माऊली ज्ञानोबराय त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या समोर गेले आणि भगवान परमात्म्याला प्रार्थना करू लागले. देवा, देवासमोर गेले आणि वाद घालू लागले. अरे देवा, तू लय कपटी रे, अरे तू आपल्याकडे चांगलं चांगलं घेतो आणि आम्हाला वांगलं देतो. अरे काय देवा, चांगली घोंगडी आपल्याला घेतली आणि आम्हाला वांगली दिली. अरे हा म्हशी का दिली वांगुली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. महाराज ज्ञानोबराय देवाला भांडू लागले. देवा, चांगली घोंगडी आपल्याकडे घेतलीस आणि वांगली आम्हाला दिलीस, बरोबर आहे का? घोंगडीसाठी भांडाव का? भांडाव का? ओ भांडाव का? बरं खरं सांगा, घोंगडीसाठी भांडाव? खरं सांगा, बरोबर का? नामस विठाला विठाला. भांडण म्हणलं की सुचत नाही काही मला. ऐका, भांडण म्हणलं की काय शब्द येते काय सांगता येत नाही. ज्ञानोबराय देवासमोर भांडू लागले आणि घोंगडीसाठी भांडतात. पण ऐका, संताचं भांडण, संताचा वाद तत्वाचा भांडण आहे दादा हो. घोंगडी म्हणजे कोणती? ही घोंगडी दादा हो, ही शरीर रूपी घोंगडी. ज्ञानोबराय देवासमोर गेले आणि देवाला म्हणू लागले, देवा, अरे फाटकी घोंगडी आम्हाला दिली. खरं सांगा, आपली शरीर रूपी घोंगडी आहे का? 9 ठिकाणी फाटकी. किती ठिकाणी? 9 ठिकाणी. माहिती का तुम्हाला? कुठं कुठं माहिती का? किती ठिकाणी फाटकी आहे घोंगडी माहिती का? ऐका, 9 ठिकाणी फाटकी घोंगडी आहे. 2 डोळ्याचे फाटके. डोळे कसे येतं? फाटके. डोळ्यातून चांगलं बाहेर येतं का? काय येतं बाहेर? काय येतं? चिपडं बाहेर येतात. कानातून काय बाहेर येतं का? कानातून चांगलं येतं का? नाही दादा हो, इथं फाटकी आहे घोंगडी. बघा, 2 डोळ्याचे फाटके आहेत महाराज, 2 कानाचे फाटके दरवाजे आहेत. आता दुसरे 2 सांगतो. नाकाचे फाटकी का नाही घोंगडी? नाकातून काय अमृतपुरी बाहेर येते का? काय येतं नाकातून? काय येतं? हा, अरे याला तुकोबरायनं फार गोड शब्द वापरला. कोणता माहिती का? गळत से नाक श्लेष्मपुरी. श्लेष्मपुरी, श्लेष्मपुरी. नाकातून काय बाहेर येतं? काय काय महिला मंडळीचे नाव आहेत महाराज या शहरी भागामध्ये. स्वपन महाराज, लोय बाया महाराज असे प्रेमानं नाव घेतात. ए श्लेष्मा, ए श्लेष्मा. ऐका, एका घरी गेलो आम्ही आणि असाच गोड आवाज यायला, ए श्लेष्मा, ए श्लेष्मा. मी म्हणलं श्लेष्मा श्लेष्मा का म्हणत असेल? त्या महाराज घरी हळूच गेलोत आणि आम्ही म्हणलो, श्लेष्मा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय म्हणतात? तर श्लेष्मा म्हणजे शेंबडी म्हणतात, शेंबडी. महाराज तिला जेव्हा राग आला, ती म्हणले आजपर्यंत मला हे शेंबडी म्हणतात. म्हणजे श्लेष्म शब्दाचा अर्थ होतो शेंबूड. ऐका दादा हो, हे नाकातून गळत. आणि ज्ञानोबराय देवाला म्हणू लागले, देवा, ही फाटकी घोंगडी आम्हाला दिली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. ऐका, ज्ञानोबराय देवासमोर गेले, भांडू लागले. कबीरदास महाराज देवासमोर गेले, देवाला भांडू लागले. खबर लेना मेरी नहीं तो हो गई तेरी मेरी. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. खबर लेना मेरी नहीं तो हो गई तेरी मेरी. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. होगी तेरी मेरी नहीं तो होगी तेरी
पाहिजे नाही का तुम्हाला? हा अहो कबीरदास महाराज देवासमोर गेले, वाद घालत होते. खबर लेना मेरी नहीं तो हो गई तेरी मेरी. महाराज कबीरदास महाराज म्हणू लागले, खाना देना तो अच्छा देना, देना सिरापुरी, देना सिरापुरी नहीं तो हो गई तेरी मेरी. आता सिरापुरी म्हणजे ही शिरापुरी नाही, हे रूपक केलंय दादा. ऐका, बेटा देना तो अच्छा देना, जिसकी जग करे आस, नहीं तो उससे वांज मुर्गी भली मुर्गी, नहीं तो उससे मुर्गी भली महीने को 150. काय करायचंय? ऐका, कबीरदास महाराज देवासमोर भांडतात, तुकोबराय देवासमोर जातात. महाराज तुकोबराय देवासमोर भांडतात. ऐका, महिला मंडळीला सगळ्याला आवडत्या संत आमच्या जनाबाई देवासमोर गेल्या आणि देवाला वाद घालतात. मला सांगायचे, संत जातात देवासमोर, संवाद साधायचा असेल देवासमोर, वाद घालायचा असेल देवासमोर. अहो जनाबाई देवासमोर गेल्या आणि देवाला वाद घालू लागल्या. काय वाद आहे? ऐका, अरे 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 विठ्या मूळ माईच्या कारट्या, अरे 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 विठ्या मूळ माईच्या कारट्या. जनाबाई देवासमोर जाऊन देवाला म्हणतात, पदर खोसलाय दादा हो, आणि देवाच्या समोर उभ्या. तुझी रांड रंडकी झाली, सती सावित्री चुडाली आली, हे तुझे गेले मडे, तुला पाहून काल रडे. अरे 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 विट्या, जमतोय का? हा महाराज भांडणामध्ये अशा शिव्या द्यायला जनाबाई, या महिला मंडळ लय शिव्या देतात महाराज, बोट मोड मोडू. तुझी तुझी आता ती जनाबाईनं दिल्या म्हणून आपण इथं म्हणू शकतो, नाही तर आपली लायकी नाही दादा हो. ऐका, एवढ्या माऊली महाराज या महिलाच्या शिव्या ऐकल्याच्या नंतर, तुझ्या घराला आग लागो, तुझ्या घरावर इस्तू पडो म्हणतात ना काही काही. ऐका, यांचं खरं होत नाही म्हणून बरे, आणि ह्यांनी म्हणल्या असत्या तुझ्या घराला आग लागो, तुझं घर जळून जावो, तर महाराज मला वाटतं त्या आर्मीला त्या ठिकाणी उभा राहायची गरज नव्हती. कारण या महिला टेम्पोमध्ये भरल्या असत्या आणि त्या आर्मीच्या ढिचविल्या असत्या महाराज, आणि त्या बाँड्री उभा करून यायला म्हणलं असतं, द्या पाकिस्तानला पाकिस्तानला असं महाराज. पण महिलाच्या शब्दामध्ये ताकद नाही. कारण का? जिव्हा परांने न दगदात, जिव्हा परांना खाऊ खाऊ दग्ध झाली दादा हो. आपला हात सुद्धा दुसऱ्याचं घेऊ घेऊ दग्ध झालेत. म्हण कलियुगामध्ये सत्यवाणी नाही, पण जनाबाई देवाला वाद घालतात. अरे 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 विठ्या मूळ माईच्या कारट्या. मला सांगायचे, संत वाद घालतात देवासमोर, संवाद साधतात देवासमोर. तसं तुकोबराय आजच्या अभंगामध्ये देवाच्या समोर उभे आहेत आणि देवासमोर वाद घालतात. अभंगाचं प्रथम
देवा आता आईसा तुकोबर आहे देवासमोर गेले आणि वाद घालू लागले, संवाद करू साधू लागले, माझ्यावर उपकार कर देवा, माझ्यावर अनेक उपकार केलेस तू आजपर्यंत, पण आता एक असा उपकार कर की मला या देहाचा विसर पाड. कोणते कोणते देवानं उपकार केले? अनेक उपकार केले. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. देवानं सुंदर असा या ठिकाणी जीव दिला. ऐका, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोगा. देवानं महाराज इंद्रिय दिले, देवानं जीव दिला, महाराज सगळं काही दिलं ते देवानं दिलं. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. देवानं आपल्याला दिलाय. आणि ऐका, या देवाच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर आपण महाराज भगवंताचं भजन केलं पाहिजे. नाही तर आपण काय करतो? खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण. भगवंताच्या भजनातून महाराज देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होता येतं. पण तुकोबर आहे देवासमोर उभे आहेत आणि देवाला म्हणतात माझ्यावर असा उपकार कर, या देहाचा मला विसर पाड. मग सांगा, तुकोबर आहे देहाचा विसर पाडण्यासाठी देवाकडेच प्रार्थना करायची काय गरज आहे? अहो, आज जर पाहिलं तर या अनेक आधुनिक युगामध्ये अनेक असे साधन आहेत की त्यांनी देहाचा विसर पडता येतो. काय? अहो, देहाचा विसर पाडण्यासाठी अनेक साधन आहेत. आज दारू घेतल्याच्या नंतर देहाचा विसर पडतो, गांजा वडल्याच्या नंतर सुद्धा देहाचा विसर पडतो का नाही? मग ऐका, काही काही माणसं महाराज बम भोले, चिलिमवाले, कैलास के राजा, हा आता सगळं माहिती, आता हे सांगत नाही महाराज. चिलिम भजा हे ताजा तो दम लगाने आजा असे म्हणतात ना काही काही. म्हणजे महाराज गांजा वडल्याच्या नंतर सुद्धा देहाचा विसर पडतो. अहो ऐका, दारू पेल्याच्या नंतर सुद्धा देहाचा विसर पडतो. पण तुकोबाराय म्हणतात या उपकरणानं देहाचा विसर तात्कालिक पडतो. खरा विसर जर पाहिजे असेल तर तुझी कृपा झाल्याशिवाय नाही पडणार. अहो, काही काही महाराज पिऊन सुद्धा विसर पडतो. महाराज काल एक ऐका महिला मंडळी, काल एक महाराज असा पिऊन आला, माऊली महाराज पिऊन आल्याच्या नंतर घरी आला. आता घरी आल्याच्या माऊली महाराज पिऊन आले असं नाही म्हणायलो मी, काल एक पिऊन आला म्हणायलो. माऊली महाराज म्हणलो, माऊली महाराज पिऊन आले असं नाही. तुम्ही काही अर्थ घेऊ नका, असं कसं होईल बरं. ऐका, काल एक जण पिऊन आला म्हणायलो मी. तुम्हाला काय झालं ते मला माहित नाही बरं. आता ऐका, काल एक जण पिऊन आला आमच्या गावात आणि पिऊन आल्याच्या नंतर घरच्या दाब. आणि ऐका, पेताड महाराज बाहेर बोलू शकत नाही, घरच्या दाब. माझं ऐकायचं, घरी आल्याच्या नंतर मला जर भारताचा पंतप्रधान केलं तर मी देश बदलून टाकील, देश. मला जर राज्यपाल केलं तर सगळा राष्ट्र बदलून टाकील. महाराज घरची लक्ष्मी लय कडक होती. ती म्हणली लुंगी म्हणून माझा परकर घातलाय तेवढा बदला आधी, बाकी देश बदलायचा आहे, भारत बदलायचा आहे आपण नंतर बघू. मला सांगायचंय महाराज, दारू पेल्यावर सुद्धा माणसं उदास होतात. पण ऐका, ही उदासता चांगली नाही दादा. ऐका, ही उदासता तात्कालिक आहे दादा. दारूनं माणसाच्या जीवनाचा नायनाट होतो, दारूनं जिंदगीची बर्बादी होते दादा. ऐका, मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो दादा हो, देहाचा विसर दारूनं पडतो. काही काही माणसं टेन्शन येतात म्हणून दारू पितात. पण ऐका, दारू पिऊ नका. नेमकं असं होतं महाराज, दारू पिणाऱ्यालाच बायको चांगली भेटते आणि तिच्या नशिबाला हे दुःख प्राप्त होतं. दारू पिऊ नका. बोल गड्या रे दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे दारू सोड गड्या रे, देवानी तुला जन्मया भारती दिला, भारती दिला. कशी नाही रे जनाची मनाची लाज तुला रे. बोल गड्या रे दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे दारू सोड गड्या रे. ऐका, दारू पिऊन सुद्धा माणसं उदास होतात.
पण ही उदासता कामाची नाही. उदास व्हायचं असेल तर महाराज विकारानं होऊ नका, विचारानं व्हा. विठाला विठाला अनेक साधना आहेत उदास होण्याचे, पण त्या साधनाकडे आम्ही जात नाही. तुझी कृपा आमच्यावर व्हावी आणि आम्ही या देहावरून उदास व्हावं. ऐका, देहावर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत खरं सुख आपल्याला प्राप्त होत नाही. मग देहाचा आठव जोपर्यंत आहे तोपर्यंत खरं सुख. ऐका, कथा कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर महाराज आपल्याला देहाचा विसर पडतो, त्यावेळेस आपल्याला खरं सुख प्राप्त होतं. दादा हो, जोपर्यंत आपल्याला देहावर असतो तोपर्यंत आपल्याला सुख भेटत नाही. खरं सांगा, झोप गेल्याच्या नंतर सुख होतं का नाही आपल्याला? झोपे गेल्याच्या नंतर सुख होतं का नाही? आनंदानं झोपलो होतो म्हणतो का नाही माणूस? का? देहाचा विसर पडतो झोपीमध्ये. ऐका, झोपीमध्ये देहाचा विसर आहे आणि देहाचा विसर झाल्याच्या नंतर माणसाला सुख प्राप्त होतं. म्हणून खरं सुख पाहिजे असेल तर देहाचा विसर पडला पाहिजे. पण देहावर आपण आहोत, देहावर मी माझं म्हणतो म्हणून देहाचा आठव आहे. खरं सांगतो, देहाला मी म्हणू नका आणि देहाचं माझं म्हणू नका. का म्हणायचं नाही? ऐका, देह को मैं म्हणना सबसे बडा पाप है. काय म्हणायचं? देह को मैं म्हणना सबसे बडा पाप है, सब पाप इसके बच्चे है, ये सबका बाप है. ऐका, म्हणून देहाला माझं म्हणू नका. देह कुणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. आणि दुसऱ्याच्या गोष्टीला जर आपण माझं म्हणत असतो तर महाराज आपल्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका, देह माझा नाही आणि मी देहाचा नाही, मी देवाचा आहे. देह माझा नाही असं म्हणा. देह नो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. म्हणून देहावर प्रेम करण्यापेक्षा देवावर प्रेम करा. विठाला विठाला देहावर प्रेम करण्यापेक्षा देवावर प्रेम करा. पण देवावर आपलं प्रेम जात नाही, देहावरच आपलं प्रेम असतं. म्हणून तुकोबराय देवाकडे गेले आणि देवाला प्रार्थना करू करले, देहाचा विसर पाडी मज. आणि देवा, तू जर देहाचा विसर पाडला तरच मला सुख होईल. देहाचा विसर मला पडला ना तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळवाले. अभंग मोठा आहे आणि आपला वेळ फार कमी आहे. दादा ऐका, सुरुवात होण्यासाठी उशीर झाला, त्याच्यामध्ये अनेक आपल्याला व्यत्यय असतात. ऐका, अगदी सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगतो बघा. तरच मला सुख होईल. देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळवाले. केशी राजा मग का नाव पडलं महाराज? केशी नावाच्या दैत्याचा नाश केला म्हणून केशी राजा नाव पडलं. महाराज, केशी राजा मला तरच सुख प्राप्त होईल जर मला देहाचा विसर झाला तर. मग तुकोबाराय आणखी काय पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, अरे परमार्थ करायचा असेल तर परमार्थामध्ये एका गोष्टीची फार गरज आहे. आता ऐका, परमार्थ ऐका. शेतामध्ये काय लागतं? खत लागतं. शरीरामध्ये पित्त, गावामध्ये पत लागते. महाराज, संसार करायचा असेल तर वित्त लागतं. तसं परमार्थ जर करायचा असेल तर चित्ताशिवाय नाही. चित्त मिले तो सब कुछ मिले. परमार्थामध्ये चित्ताची फार आवश्यकता. ऐका महिला मंडळी, परमार्थ करायचा असेल तर चित्त फार महत्वाचं आहे.
एक उदाहरण सांगतो, पण तत्पूर्वी एकदा आपण मधलं भजन घेऊ. एकदा हात वर करा, वर करा. वा 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 वा. वाट्यावरले वरचे, हा हा, सगळे सगळे ज्यांना ज्यांना देवानं चांगले हात दिले त्या प्रत्येकानं हात वर करा. पलीकडलं दृश्य घ्या, शूटिंग वाले सगळे, हा सगळे काही हात वर करा. वा. आता सगळ्याने भगवान परमात्म्याचं भजन करायचं. एकदा एक टाळी वाजवायची. हा, एक टाळी, एक. हा, ऐका, चिल्लर पडलीच नाही पाहिजे, ठोक ठोक टाकायची. आता ऐका, एक एक, हा, एक एक, हा, एक. विठोबा रखुमाई टाळी. जोरात टाळ, टाळ, पकवान टाळी जोरात, पाठीमागचे. वा, टाळ, पकवान टाळी. हप हप, कुंडली कवरदारी विठ्ठल श्री दानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. सगळ्याला धन्यवाद. काही काही समिंद्रा काकून भजन केलं नाही, हा, नुसत्या टाकामाका बघायल्यात माझ्याकडं. एकदा भजन म्हणा माझ्या माग. हा, आता भजन केल्याशिवाय तुम्ही फ्रेश होणार नाहीत. ऐका, हा म्हणा, ज्ञानदेव जनाबाई, जनाबाई म्हणा फक्त, जनाबाई फक्त. ऐका, सगळ्या म्हणा, सगळ्या सगळ्या. ऐका, ज्ञानदेव जनाबाई झोपल्या का काय. सगळ्या म्हणा, ओ सगळ्या म्हणा. ज्यांना ज्यांना देवानं चांगलं तोंड दिलंय का ते सगळ्या जणांनी म्हणा. एकदा म्हणा, ज्ञानदेव जनाबाई. वा, असं म्हणावं लागतं तर अर्ध तिकीट होतंय. हा, तुमचं अर्ध तिकीट त्याच्यामुळे झालंय. आता तुम्ही म्हणा सोपान काका, हे सोपान काका आमचे इथं दिसायले, तर बाकीचे सोपान काका तिकडं, काही तिकडं, इथं थोडे दिसायले. तरी म्हणा तुम्ही जेवढे जेवढे सोपान काका आहेत इकडं आजूबाजूला बसलेले सगळेजण म्हणा, सोपान काका मुक्ताबाई. हे यार म्हणा ना, हा जोरात. सोपान काका मुक्ताबाई, ज्ञानदेव जनाबाई, जनाबाई जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. टाळी कोणीच वाजवीत नाही. आमच्याकडे सगळ्याकडे काय गुत्तय का? सगळ्यांना टाळी वाजून भजन करायचंय. भगवंताच्या भजनाशिवाय पर्याय नाही. विठाला विठाला ऐका, परमार्थ करायचा असेल तर परमार्थामध्ये भजन हे फार महत्वाचं आहे. आणि परमार्थामध्ये दुसरी गोष्ट चित्त फार महत्वाचं आहे. चित्त नसल तर काही उपयोग नाही. थोडे आहे, थोडे आहे, चित्त साह्य झालिया. मनो मधु करो मेघो मानिनो मधुनो मरुत मा मधो मरकटो मकरा दस चंचल. हा त्याच्यामध्ये चित्त मनो हे फार चंचल आहे दादा हो. म्हणून तुकोबराय देवाकडे जातात आणि देवाला प्रार्थना करतात, देवा ऐक रे देवा, माझं हे चित्त तुझ्या पायावर ठेव. थावदी चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित. आता ऐका, चित्त किती महत्वाचं आहे. तुम्ही पंढरपूरला गेलात का? पंढरपूरला गेलात का? हात वर करा बरं जे जे पंढरपूरला गेलेत. अरे बापरे, आता का मी काय बघायला येणार नाही कोण कोण गेलात तर, पण सगळ्यांनाच हात वर केले. वा, सगळे गेलात. आता कळलं तुमची परीक्षा पाहतो ना मी. आता आता ऐका, मी विचारतो, नाव घेईल त्यांना सांगायचं मला मी इथं इथं गेलतो. आता ऐका, पंढरपूरला 2 मित्र गेले आणि 2 मित्र महाराज पंढरपूरला निघाले. कधी नव्हते गेले पण पहिल्यांदा गेले. एवढा दृष्टांत ऐका, सेवेला पूर्ण विराम देतो. पंढरपूरला निघाले दादा हो. पंढरपूरला निघाल्याच्या नंतर पहिला मुक्काम कुठं असतो? पंढरपूरला गेलेले पहिला मुक्काम, पहिला मुक्काम शेलूला का?
कुठं पुण्यात नसतो अहो पहिला मुक्काम आळंदीत असतो तुम्ही गेलेच नाही हा पहिला मुक्काम महाराज आळंदीतच असतो दुसरा मुक्काम पुण्याचे बिस्किट गोळा केले की पुन्हा सासवडच्या घाटामध्ये बिस्किट पुढे खायचे आणि पुढे निघायचं जेजुरीला वारी येळकोट जय मला महाराज त्या येळकोट खंडेरायाचं बघितलं की महाराज मग वारीचा तिसरा दिवस उगवला बाबा लगेच म्हणायचं वाग्या सोमवाग्या प्रेम नगरा वारी सावधोनी भजन लागा देव करा कैवारी माझा मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझा मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी महाराज तिसरा मुकाम जेजुरी झाल्याच्या नंतर हो बोला ना साहेबा कुठं तुम्ही गेले नाही का आता आमच्या सोबत चला हा असं वारीत नाही गेले का असे होय वारीत गेले नाही मला शॉर्टकट मस्त काढलाय माऊलीनं ऐका वारीचं सांगतोय मी वारी झाल्याच्या नंतर जेजुरी झाल्याच्या नंतर वाल्ल झाल्याच्या नंतर लोणंद लो आनंद इथे लोणंद हा ऐका लोणंद झाल्याच्या नंतर तरड झाल्याच्या नंतर हा फलटण असं बरड लगेच म्हणाले ऐका फलटण झाल्याच्या नंतर बरड झाल्याच्या नंतर नातेपुते झाल्याच्या नंतर माळशिरस वा माळशिरस झाल्याच्या नंतर वेळापूर झाल्याच्या नंतर भेंडी शेगाव झाल्याच्या नंतर वाखरी आणि ऐका आता ते दोन मित्र वाखरीच्या त्या वड्यावर आल्याच्या नंतर दूध पंढरीमध्ये आले आणि दूध पंढरीमध्ये पुढं पंढरपूर दिसत होतं दादा झळझळीत सोनं सळा कळस दिसतो स्वजुळा पंढरपुरामध्ये शिरणार बघा परमार्थामध्ये चित्त फार महत्वाचं आहे दादा हो पंढरपूरला शिरताना दादा हो एकीकडे महाराज मंगलाबाईचा तमाशा होता आणि एकीकडे कीर्तन होतं एक मित्र म्हणला अरे जाऊ द्या महिनाभर भगवंताचं भजन केलंय जाऊ द्या आता 2 दिवस गेले तर गेले 2 दिवस तमाशाला जाऊ एक म्हणला नाही रे दादा आपण महिनाभर भजन केलंय ना 2 दिवस वाया गेले नाही पाहिजे आज आपण कीर्तनाला जाऊ दोघा मित्राची महाराज महिनाभर फुटाफूट झाली नाही जेवताना खाताना पिताना सगळ्या गोष्टी करताना सोबत होते पण महाराज आज पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर दोघाची ताटातूट झाली चित्त किती महत्वाचं ऐका महिला मंडळी एक जण महाराज तमाशाला गेलं आणि एक जण महाराज कीर्तनाला गेलं महाराज ऐका चित्त किती महत्वाचं आहे तमाशाला गेल्याच्या नंतर महाराज त्याचा मित्र म्हणत होता जाऊ नको तमाशाला गेलं नाही पाहिजे ते मला नाही भजनच केलंय म्हणला 1 दिवस गेल्यानं काय होतं तमाशात जाऊन बसला दादा हो पण तमाशामध्ये गेल्याच्या नंतर पुढं नाच गाणं सुरू झालं पण नाच गाण्यामध्ये त्याचं चित्त नव्हतं त्याचं चित्त महाराज सगळं या कीर्तनाकडं आता महाराज आले असतील महाराजांना अभंग घेतला असेल महाराजांना अभंग गोड चाल झाली असेल गोड चाल झाल्याच्या नंतर महाराज रूपक झाला असेल महाराज वेगवेगळे प्रकरण सांगत असतील वेगवेगळे विवेचन चालू असेल महाराज तमाशात बसलाय पण चिंतन कुठलं चालू आहे कीर्तनाचं आता ऐका तमाशात बसलेला कीर्तनाचं चिंतन करू लागला पण हे कीर्तनात बसलेला महाराज कीर्तनात बसल्या म्हणत होता आता बाई आल्या असती आता ना दिनदिन्ना चालू झाला कुठं कीर्तनात बसल्यानंतर चिंतन तमाशाचं ऐका परिणाम काय झाला खरं सांगतो दादा हो परिणाम असा झाला जो कीर्तनाला गेलता त्याला कीर्तन झाल्याच्या नंतर विंचू चावला आणि जो मंगलाबाईच्या तमाशाला गेलता महाराज त्याला सोन्याची अंगठी सापडली खरं सांगा दादा तुम्ही सांगा कीर्तनाला गेल्याच्या नंतर जर विंचू चावत असेल आणि तमाशाला गेल्याच्या नंतर अंगठ्या सापडत असतील तर कीर्तनाला जावं का तमाशाला जावं कुठं
तमाशाला ऐका, तमाशाला जायचं नाही आणि कीर्तनाला जायचं नाही, फक्त आपलं चित्त ठिकाण्यावर ठेवायचं. ठाव देई चित्ता. चित्त जर महाराज तुम्ही कीर्तनात असाल आणि तुमचं चित्त जर तमाशामध्ये असेल तर काही उपयोग नाही. ऐका, तुम्ही कुठेही असा, शेतीत काम करा, मला तुमचा जो काही धंदा असेल तो धंदा करा, पण महाराज तुमचं चित्त देवाच्या पायापाशी लागलं पाहिजे. ऐका, कुणी कोळी असेल, कुणी माळी असेल, कुणी साळी असेल, कुणी लमानी असेल, कुणी पारधी असेल, कुणी असेल दादा हो, संप्रदायामध्ये जातीला महत्व नाही. तू का म्हणे नाही जाती सवे का, ज्याचे मुखी राम तोची धन्य. ऐका, आमच्या सोपन महाराजांना आज आम्हाला एका समाजाची गाठ घालून दिली दादा हो. ज्या समाजाकडे आमची पाहण्याची नजर आजपर्यंत खाली होती दादा हो, आज त्या समाजाविषयी माझी नजर तरी उंचावलेली आहे की महाराज ज्यांच्या घरी आम्ही आज फराळाचं केलं, महाराज सोपान महाराजांना मी चलत विचारलं, त्यांची भाषा वेगळी आली दादा हो. आजपर्यंत ही महाराज ही जात मला सांगायचं नाही, पण कधी परमार्थाकडे न येणारी मंडळी तुम्ही आज परमार्थाकडे वळवली, या सप्त्याचं सार्थक झालं दादा हो. या ठिकाणी आलेली प्रत्येक मंडळी सार्थक आहे. आज ऐका, काय गोड महाराज फराळ केला, कोणता आदर दादा हो. त्या माता माऊलीनं महाराज आपल्या घरी येणार आहेत म्हणून केवढा मोठा 8 तास रांगोळी काय काढल्या, फटाके काय वाजवले दादा हो. मला सांगायचंय, जात महत्वाची नाही, तुम्ही परमार्थामध्ये किती चित्त देता, परमार्थामध्ये किती समर्पण करता, हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी 18 पगड जातीचे माणसं आहेत दादा हो, पण इथं जात विचारली जात नाही. म्हणून ऐका, जातीवर वाटून घेऊ नका. तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्मा, कुठेही असा, पण भगवंताचं नाम तुमच्या हृदयामध्ये चित्तामध्ये असू द्या दादा हो. ऐका, प्रत्येक जातीचं प्रमाण तुम्हाला देऊन जाईल दादा हो. ते कुठं पंढरपूरला गेले नाही, कुठली महाराज यात्रा केली नाही, कुठं मठ स्थापन केला नाही, आपल्या घरी काम केलं, पण चित्त भगवंताकडे अर्पण केलं. ऐका, आमची माळियाची जात शेतला उभा गाईत, आम्ही वारिक करू हजामत बारीक, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. महाराज शेना महाराज, सावता महाराज अनेक संत होऊन गेले. ऐका, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. गोरबा काका कुंभाराच्या समाजामध्ये जन्मले. महाराज कुंभाराचं सर्व काही काम केलं, पण चित्त भगवान परमात्म्यापाशी लागलं होतं. ऐका, चित्त एवढं भगवान परमात्म्यामध्ये रंगलो, महाराज स्वतःचा मुलगा पायाखाली आला, पण भगवंताला चित्त दिलं होतं म्हणून महाराज स्वतःचा मुलगा पायाखाली आला. पाहिलं नाही, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ थोडविले पायी. नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट. तुम्ही काय करता याला महत्व नाही, तुमचं चित्त भगवंताला अर्पण करा दादा हो. म्हणून इथं आलेल्या मंडळीला एवढीच विनंती, भगवंताकडे चित्त लावा. ठावदी चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित. आणि ऐका, परमार्थाला प्रतिबंधक काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा ना आपला संबंध तोडा. देवाला प्रार्थना करा. आस, भय, चिंता, लज्जा, काम, क्रोध, आशा सोडून द्या. परमार्थामध्ये आशा चांगली नाही. आशाचे केश नाशा, आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. म्हणून आशा सोडून द्या महाराज, आशा चांगली नाही, म्हणून आशेचं सोडून द्या. आस, भय नसलं पाहिजे परमार्थामध्ये. ऐका, आपला परभणी जिल्हा आहे आणि परभणी जिल्हा कशामुळे ओळखला जातो? ऐका, एका महान तपस्वी संताचा जन्म झाला या परभणी जिल्ह्यामध्ये. कुणाचा माहिती आहे तुम्हाला? जगात जर्मनी आणि भारतात परभणी. पण परभणीमध्ये एक संत होऊन गेले. कोण? बोला 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 बोला. कोण? कोण कोण कोण? सत्तारभाई का? कोण? परभणीमध्ये कोण झाले? रंगनाथ गुरुजी परभणीकर. ऐका, परमार्थिकाच्या जीवनामध्ये भय नसावं. तुम्हाला सांगतो, रंगनाथ गुरुजीचं फलटणला प्रवचन चालू होतं. आज आम्ही कीर्तनकार भेटतो दादा हो, पण परमार्थाच्या जीवनामध्ये भय नसतंय. माझ्या रंगनाथ गुरुजीचं फलटणला प्रवचन चालू होतं.
फलटणला प्रवचन चालू असताना दादा हो एक राणी कीर्तनाला येऊन बसली, प्रवचनाला येऊन बसली आणि राणी आल्याच्या नंतर वेदांत ऐकला. रंगनाथ गुरुजीमध्ये वेदांत केशरी वेदांताचा मंजुळ तयाची वाचा क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु रंगनाथा आरती रंगनाथा. केशरी वेदांताचं प्रवचन ऐकलं महिला मंडळी ऐका. आणि ती राणी महाराज गुरुजीकडे आली आणि गुरुजीला म्हणू लागली, महाराज तुम्ही 2 तास प्रवचन सांगितलं पण मला काहीच कळालं नाही, काहीच कळालं नाही. रंगनाथ गुरुजी काय म्हणले असतील? क्षमा याचना केली का? नाही. रंगनाथ गुरुजी म्हणले त्या गोठ्यामध्ये मशीद, त्या म्हशीला सुद्धा काही कळालं नाही आणि तुला सुद्धा काही कळालं नाही. त्या म्हशीत आणि तुझ्यात काय फरक आहे? आज आम्ही असं बोलू शकतो का? परमार्थाकाच्या जीवनामध्ये महाराज भय नसावं. रंगनाथ गुरुजीच्या जीवनामध्ये भय नव्हतं. आस भय चिंता नसावी. चिंतन केलं पाहिजे, भगवंताचं भजन करायचं. अहो मरण प्रत्येकाला येणार आहे, प्रत्येक जण जाणार आहे. चिंता कशाची करता दादा हो? चिंतन करा. पण माणसं भजनच करत नाही. तो आता मी कधीपासून म्हणालो भजन करा, तुम्ही करायलेत का भजन? विठ्ठल विठ्ठल म्हणा. हो समिंद्रा काकू, हो इथं नाही ना कुणी? आता ऐका, मी भजन म्हणा म्हणालो पण करत नाहीत. ऐका, भजनाशिवाय पर्याय नाही. भजन नाही केलं तर भगवान परमात्मा तुम्हाला सोडवणार नाही. अंतकाळाला सोडवणार एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं भजन. ते भजन केलं पाहिजे दादा हो. पण माणसं ऐकत नाहीत. माणसं ऐकत नाहीत, त्याला काही पर्याय नाही दादा हो. आमचे संत महात्मे सांगू गेले, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. संतानं सांगितलं भगवंताचं भजन करा.